गंगापूर धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी आलेलं आहे। तर पुराचं मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी आलेलं आहे। 2320 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या गंगापूर धरणात सुरू आहे। गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आणि त्यानंतर आता विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। तर नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी आलेलं आहे। तर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आणि त्यानंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण बघतोय की या ठिकाणी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या वाढवण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये कालपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र सध्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणामध्ये पहिल्यांदा 15 वर्षामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी 65% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे एकीकडे नाशिककरांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता निश्चितपणे या ठिकाणी निघालेली आहे। ही चिंता नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची मिटलेली आहे। दुसरीकडे आपण बघतोय काल या ठिकाणी फक्त 2च दरवाजे जे आहेत ते गंगापूर धरणाचे उघडण्यात आले होते। आज मात्र या ठिकाणी तब्बल 5 दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणामध्ये केला जातोय। साधारण 2300 क्युसेक्सनं या ठिकाणी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे आज दुपारनंतर कदाचित गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्या कारणाने परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातनं हे जे पाणी सोडलं जातंय ते पुढच्या काही तासात गोदाघाट परिसरात पोहोचू शकतं आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना देखील सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि त्या दृष्टीनं संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळतंय। गंगापूर धरणातनं सध्या 2300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे आणि कदाचित जर पावसाचा जोर कायम राहिला तर हा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो। नक्कीच चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।